देवासी तो ऐका प्रकार आवळे देवासी तो ऐका प्रकार आवळे देवासी तो ऐका प्रकार आवळे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र नामाचा उच्चार रात्र दिवस आवळे देवासी तो ऐका प्रकार Diwali Diwali Puja
नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा तुळसी माळ गळा गोपीचंद्र तिळा रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंद्र तिळा तुळसी माळ गळा गोपीचंद्र तिळा हृदयी गळा वैष्णवांचा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय गळगळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा
हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल हरे हरे उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदाता स्वामी निवृत्तीदाता स्वामी निवृत्तीदाता विश्वाचा गुरु स्वामी निवृत्तीदाता स्वामी निवृत्तीदाता स्वामी इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नई शाम भूल न जाना फेरा दे को साथ लाना जब प्राण तन से निकले पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया धाम आपकी चरणों में श्री गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में कैलास रणा शुभ चंद्र मोळी फणींद्र माता मुकुट झळाळी कारण सिंधु भव दुःख हरे
तुझवीन शंभ मज कोण तारी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं स्वात्मात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में 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 चलो आओ जी चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में 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 राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में 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 विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत आजच्या या कीर्तन रूपी सेविकर्ता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे गडिवाळ भक्त श्री संत भानुदास महाराज आणि या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात विष्णूचा अवतार म्हणून आलेले अवताराला आलेले संत पैठण क्षेत्र निवासी गोदातीर निवासी श्री शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या गाथ्यातील बहुतांश बसलेल्या वारकऱ्यांच्या पाठ्यातील सगळ्यांना परिचित असणारा भगवान परमात्म्याच्या आसेनं ज्याच्या दर्शनाकरता दिवसेंदिवस वाटचाल करत ज्याच्या भेटीपर्यंत चाललोय त्याची आवड सांगणारा अभंग विठ्ठल भगवान परमात्म्याची आवड सांगत असताना जगतधार रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याला काय काय आवडतं त्याची यादी एकनाथ महाराज आजच्या अभंगात येत आहे एकनाथ महाराज म्हणतात जो 28 युगापासून विटेवरती उभा आहे त्याला या जगाच्या पाठीवरती फक्त मोजक्याच काही गोष्टी आवडतात एकनाथ महाराज त्या देवाला आम्हाला मिळवायचे आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याची प्राप्ती करायची तो मिळावा आम्हाला असं वाटतंय पण त्याला मिळवण्यासाठी साधन काय एकनाथ महाराज म्हणतात एखादी गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर त्या व्यक्तीला त्या विशिष्ट गोष्टीनं काय आवडतं ही जाणीव होणं जीवनात गरजेचं आहे आणि एकदा समोरच्या व्यक्तीची आवड आपल्याला कळाली की ती व्यक्ती आपली व्हायला वेळ लागत नाही म्हणून एकनाथ महाराज म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार कोणता नामाचा उच्चार रात्रंदिवस महाराज म्हणतात जो 28 युगापासून आमचा विठेवरती उभा आहे त्याला फक्त एक गोष्ट आवडते तो म्हणजे नामाचा उच्चार रात्रंदिवस एकनाथ महाराज तुमच्या 28 युगापासून उभे असलेल्या जगाच्या मालकाला फक्त नामाचाच उच्चार आवडतो महाराज म्हणतात नाही त्याला अजून काही गोष्टी आवडतात आवडे देवासी तो ऐका प्रकार तुळसी माळ गळा त्याला तुळशीची माळ आवडते महाराज तुमच्या देवाला तुळशीचीच माळ महाराज म्हणतात नाही आवडे देवासी तो ऐका प्रकार गोपी चंदन टिळा त्याला गोपी चंदन टिळा फार आवडतो महाराज तुमच्या देवाला नामाचा उच्चार तुळशीची माळ गोपी चंदन एवढंच महाराज म्हणतात नाही आवडे देवासी तो ऐका प्रकार हृदयी कळवळा वैष्णवांचा ज्याच्या हृदयामध्ये
वैष्णवाविषयी वारकऱ्याविषयी प्रेम आहे, साधकाविषयी प्रेम आहे, तो भक्त देवाला आवडतो. महाराज मग आता प्रश्न असा आहे, तुमच्या देवाला नामाचा उच्चार तुळशी किंवा गोपीचंदन वैष्णवांचं प्रेम एवढंच आवडतात का? महाराज म्हणतात नाही, जो 28 दिवसापासून मेटेवरती उभा आहे तर अजून 2 गोष्टी आवडतात. कोणती? आषाढी कार्तिकी नाशिकची वारी. असंच आहे का? मग कुठली वारी? पंढरीची वारी. महाराज म्हणतात शपथ घेऊन सांगतो, साधन निर्धारी आन नाही. आणि याच्या जीवनात नामाचा उच्चार तुळशीची माळ गोपीचंदन वैष्णवाविषयी प्रेम आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आहे. महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी अभंगाचा सरळ अर्थ. आजची कीर्तन रूपी सेवा कशाच्या निमित्तानं आहे? किम निमित्तानं आपण सर्व जमलेलो आहोत. सर्वांना ज्ञात आहे वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा जिथून सुरू झाली नव्हे तर वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं जिथून उदयाला आला ते वारकरी संप्रदायाचं आद्य गुरुपीठ असणार विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरीच्या दिशेकडे दरवर्षी हा पालखी सोहळा जात असतो. खऱ्या अर्थानं हा पालखी सोहळा जात असताना 3 जिल्ह्यांमधून प्रस्थान करत असतो. एक नाशिक जिल्हा, दुसरा अहिल्यानगर जिल्हा आणि तिसरा आहे सोलापूर जिल्हा. या 3 जिल्ह्यांमधून जात असताना निवृत्तीनाथ रोज मजल दर मजल करून लाखो भाविकांसह प्रत्येक गावात विसरत असतात. म्हणून आज निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर वरून निघाल्यानंतर नाशिक जिल्हा सोडल्यानंतर अहिल्यानगर मध्ये असणारा हा 3रा मुक्काम श्री क्षेत्र राजुरी या गावी निवृत्तीनाथ विसावलेले आहे. म्हणून ह्याच निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथांना मी नेहमी सांगत असतो, जसं माणूस प्रपंचात नटतो तसं माणसानं देवाला नटवलं पाहिजे आणि संतांनाही नटवलं पाहिजे. महाराज म्हणतात देव नटला देव नटला देव नटला नानापरी. तो नानापरीनं नटलेला आहे, पण त्या देवाला नटवणं संतांना नटवणं ही आपली नैतिक जबाबदारी असते. ते ज्यांच्या जीवनात हे वाक्य संतांचं चरण संतांचं एक वाक्य ज्यांच्या जीवनात कळालं ते वैकुंठवासी कैलासवासी आदरणीय आमचे शिवाजी भाऊ पेखळे यांच्या कृपाछत्राखाली यांच्या आशीर्वादानं चालत असलेला रथ सजावट दिंडी सोहळा दिंडी क्रमांक 37 रथाच्या मागे या सोहळ्यामध्ये आजचं हे वाटचालीचं पहिलं कीर्तन माझ्या पामराकडे आलेलं आहे. खऱ्या अर्थानं मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की मागच्या वर्षी मला काही कारणास्तव थोडीशी संस्थांची जबाबदारी व्याप असल्यामुळं इथं कीर्तनाला पोहोचता आलं नाही, पण त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. संपूर्ण यात्रा या ठिकाणी जी दिंडी आहे दिंडीचे चालक मालक व्यवस्थापक सगळ्यांची माफी मागतो आणि अभंगाकडे वाटचाल करतो. विठ्ठल. म्हणून विश्वगुरु निवृत्तीनाथांचा हा सोहळा पंढरीच्या दिशेकडे जात असताना हे वाटचालीचे कीर्तन आहे. आता बरोबर वाजले 7:15, 7:45 मला बरोबर थांबायचे, कारण आजचं कीर्तन म्हणजे काही सत्यातलं कीर्तन नाही. आजचं कीर्तन म्हणजे काही वास्तू शांतीचं श्राद्धाचं कीर्तन नाही, तर आजचं कीर्तन म्हणजे वाटचालीचं कीर्तन आहे. आणि वाटचालीच्या कीर्तनाचा नियम असा आहे, वाटचालीच्या प्रवचनामध्ये प्रवचनकारानं प्रवचन हे अर्धा तास करावं आणि कीर्तनकारानं कीर्तन हे फक्त 1 तास करावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वैकुंठवासी ब्रह्मलीन शिवाजी भाऊ पेखळे भाऊंच्या जाण्यानं फार मोठी नाशिक जिल्ह्याची हानी झाली. कारण राहुल महाराज निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा दरवर्षी काही वर्षापासून पंढरपूरला जात होता, पण कुठेतरी खंत वाटायची आमच्या शिवाजी भाऊंना की सोहळा जात असताना निवृत्तीनाथांचा चांदीचा रथ झाला पाहिजे. किंबहुना निवृत्तीनाथांचा पुढे रथही झाला, पण नुसता चांदीचाच रथ पंढरपूरच्या दिशेकडे जातोय ही कुठेतरी खंत असायची. त्याला फुलांची सजावट असली पाहिजे, ती भाऊंची फार अंतकरणपूर्वक इच्छा होती. म्हणून ती इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि बरेचसे वारकरी त्यांच्या हाकेला धावून आले आणि त्यांनी चालू करून दिलेली परंपरा आज अविरतपणे टिकते. भाऊंचा काळ असा होता, त्या काळामध्ये वारकरी खर्च करायचे म्हणले की थोडे कानकूच करायचे.
पण भाऊंना जे कष्ट झाले त्याचं फळ आज असं मिळतंय का निवृत्तीनाथांच्या रथाच्या सजावटीसाठी आमचा नंबर लावा, आज वेटिंगला नंबर आहे. भाऊंनी केलेलं मोठं कार्य ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. भाऊंनी बघितलेला कष्टाचा काळ, आज त्या कष्टाच्या काळाला श्रीमंतीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. मला एकच वाटतं गड्या, एवढ्या भरलेल्या सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 37 पाहण्यासाठी आज आदरणीय आमचे शिवाजी भाऊ हवे होते. एवढा सोहळा आणि एवढा आनंद जर शिवाजी भाऊंनी जर बघितला असता, फार त्यांच्या अंतकरणाला या ठिकाणी आनंद मिळाला असता. पण एक नियम आहे महाराज नियतीचा, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. जो माणूस सगळ्यांना आवडत असतो तो माणूस खऱ्या अर्थानं देवाला फार प्रिय होत असतो. देवाने कुठेतरी विचार केला असेल, आणि शिवाजी भाऊला मृत्यूलोकात किती दिवस कष्ट करू द्यावे, वैकुंठाला जागा मिळाली पाहिजे, त्याच्याकरता तू मामातून याच विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या सोहळ्याचं आयोजन नियोजन करत असताना भाऊंना याच भगवत चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये शेवटचा श्वास घ्यावा लागला. जरी आज भाऊ नसले पण निवृत्तीनाथांच्या रथाकडे फक्त सजवलेला रथ पाहिला की संपूर्ण नाशिक जिल्ह्याला शिवाजी भाऊंची आठवण होती. ही त्यांची राहिलेली कीर्ती म्हणून आज शिवाजी भाऊ गेलेले असले पण या दिंडीचं सगळं आयोजन नियोजन जे या ठिकाणी पाठीमागं बघताय ते आदरणीय या दिंडीवरती ज्यांचं विशेष प्रेम आणि ज्यांची फार मोठी धावपळ असते, आदरणीय आमचे संजीव तांबे असतील, आदरणीय आमचे गंगाराम भाऊ असतील, आदरणीय आमचे शिवाजी अण्णा गायके असतील, ही सगळी मंडळी. आणि विशेष रूपानं शिवाजी भाऊ गेल्यानंतर नुसतं दिंडी चालू केली पण त्या दिंडीत परंपरा कोणीतरी सांभाळली पाहिजे. आपल्या माझ्या वडिलांची मिराज केला देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा या संत उक्ती प्रमाणे या दिंडीची एक महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती येऊन पडले. त्या आदरणीय आमच्या शिवाजी भाऊंचे बंधू सयाजी भाऊ आणि त्यांचे सुपुत्र आमचे दशरथ भाऊ यांच्यावरती ती जबाबदारी आहे. आणि या सगळ्याच दिंडी समितीला सहकार्य करणारे सगळेच व्यवस्थापक मंडळी, आता मी प्रत्येकाचा नामोल्लेख घेत नाही कारण शिवाजी भाऊंचा उल्लेख केला म्हणजे सगळ्याच व्यवस्थापन मंडळीचा दिंडीचा उल्लेख झाला. खऱ्या अर्थानं राहुल महाराज मी काय ह्या कीर्तनाकरता आज एवढा हट्टहास करत आलो. मंडळी आम्ही निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात चालतोय पण तसं अर्धवट चालतंय. सकाळी रोज उठायचं, गाडी घेऊन यायचं, दिवसभर चालायचं आणि संध्याकाळी पुन्हा माघारी घरी जायचं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल घरी काय अटकलंय नेमकं. संस्थांच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या थोड्याशा बारीक निरीक दिल्या, त्या गोष्टी आणण्याकरता सोडवण्याकरता घरी पोचावं लागतं, सकाळी उठून परत यावं लागतं. आज नाशिकला इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, मी 10 ते 12 जणांना फोन केला, अरे येता का, निवृत्तीनाथ राजुरीला विसवलेले आपल्याला पोचायचंय. त्यांनी सांगितलं मला एवढा पाऊस आणि कुठं जातात. मी म्हणलं आज जर कीर्तनाला जर गेलं नाही तर खऱ्या अर्थानं तिकडे वैकुंठात शिवाजी भाऊंनाही वाईट वाटेल आणि निवृत्तीनाथांनाही वाईट वाटेल. आज जावंच लागेल. 100 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचावं लागलं का, त्याच्या मागे फार मोठी तळमळी. राहुल महाराज, मी ज्यावेळेस आळंदी क्षेत्रावरून शिक्षण घेऊन नाशिक मध्ये पुन्हा परत आलो, आळंदीवरून आल्यानंतर काळ फार ऋषिकेश महाराज अवघड असतो. लगेच लोक कार्यक्रम देत नाही, एवढी वेट करावी लागते, एवढी प्रतीक्षा करावी लागते, एवढी वाट बघावी लागते. असं वाटतं काय आपण आळंदीला जाऊन काही चुकी केली की काय, तिकडून एवढं शिकून आलो पण आपल्याला सेवा नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही. तर आळंदीवरून आल्या आल्या शिवाजी भाऊंनी उपकार माझ्यावरती फार मोठा केला. ते म्हणले अरे तुला समाजात पुढे फार कीर्तन करायची, ते येतील नेतील हा पुढचा भाग असू दे, पण आमच्या 4 गावांची वारी एकत्र असते. माड, सांगवी, कोचरगाव, सामानगाव आहे सगळे गावकरी इथं आणि एक नाणेगाव, 4 गावांची आमची वारी एकत्र असते. आणि शिवाजी भाऊंनी सगळ्या गावांना सांगितलं निवृत्तीनाथांच्या समाधी समोर आजचं कीर्तन शिवा महाराज करतील. मला इतका आनंद झाला. म्हणलं निवृत्तीनाथांपुढं पहिलं कीर्तन. आणि सांगू का, त्या कीर्तनाचा मंडळी माझ्यावरती एवढा मोठा प्रभाव झाला ना, आजपर्यंत निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादानं आणि शिवाजी भाऊंच्या त्या पहिल्या कीर्तनामुळं निवृत्तीनाथांनी एवढी मोठी कृपा केली की 365 दिवसांपैकी फक्त वारीचा जो काळ आहे तेवढा तारखा खाली, बाकी एकही तारीख शिल्लक नाही. शिवाजी भाऊंनी केलेली कृपा. त्यांनी जर निवृत्तीनाथांच्या मंदिरात मला पहिलं कीर्तन जर दिलं नसतं, मी म्हणतो निवृत्तीनाथ सोहळ्यात शिवा महाराजांना कोणीच ओळखत नसतं. पण आज
एवढा समाज आपल्या पाया पडतो, महाराज जय हरी करतो, ही सगळी निवृत्तीनाथांची कृपा आहे. म्हणून मी एक वाक्य नेहमी बोलत असतो, आपल्यावरती या जगात कोणाची कृपा होऊ न हो हरकत नाही, पण आपल्यावरती एकदा संतांची कृपा जर झाली तर या ठिकाणी जीवनात बदल घडायला वेळ लागत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी. विठ्ठल आणि त्या निवृत्तीनाथांच्या मंदिरात मी सेवेकरता घेतलेला अभंग आज मला आठवतो. ते सगळं प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आहे. त्याचे साक्षीदार आमचे भास्करराव इथं बसलेले, सामनगावचे. टीव्ही समोर बसलेले, सगळा एवढा श्रोतावर्ग बसलेला आणि एवढा समाज बसलेला, आणि ते साधं भोंग साधं माईक. आता आपल्याला ही सवय लागली इकोला मॉनिटर लावा, पण निवृत्तीनाथांच्या मंदिरात कीर्तन म्हणलं की भोंग्यावरतीच कीर्तन करावं लागायचं पूर्वीच. त्या कीर्तनाकरता मी अभंग देतला होता, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती निर्जीव चाल गेल्या भिंती. ते शिवाजी भाऊंनी पहिलं कीर्तन माझं निवृत्तीनाथांच्या मंदिरात ऐकलं, आणि त्यांनी दुसरं कीर्तन लगेच त्या लागोपाठ तुमच्याच गावात, मी त्या दिवशी कीर्तनात उल्लेख केला भाऊंचा, विंचूर गवळी गावात मला त्यांनी दिलं. त्या कीर्तनात प्रसंग असा घडला, छोटस एक शेड होतं, तिथे कीर्तन एवढा भला मोठा पाऊस आला. त्या काळात आमच्याकडे व्हॅन होती, व्हॅन अशी होती ज्यावेळी 4 जण लुटतील तेव्हा ती 5व्यांनी चालू व्हायची. एवढी व्हॅन लुटली, व्हॅन काही चालू होईल. शिवाजी भाऊ म्हणजे कृपक असं करा, व्हॅन इथं उभी राहू द्या, मी तुम्हाला नेऊन सोडतो. शिवाजी भाऊने ट्रॅक्टर आणला, त्या व्हॅनला दोरी बांधली आणि मग ती चालू झाली. मग आम्ही घरी पोहोचलो. हा तेव्हा कष्टाचा काळ होता. त्या कष्टाच्या काळाचे एक साक्षीदार आदरणीय भाऊ होते. म्हणून आज भाऊंच्या दिंडीमध्ये कीर्तन करण्याकरता एवढ्या करताच पोचावं लागलं की इथून सुरुवात खऱ्या अर्थानं या ठिकाणी कीर्तनांना होत असते. मला वाटतं पहिलंच कीर्तन असतंय आपलं. म्हणून शिवाजी भाऊंच्या दिंडीमध्ये शिवा महाराजाचं कीर्तन व्हावं ही सगळ्यांची इच्छा. म्हणून दरवर्षी पहिलं कीर्तन मला करावं लागतं. विठ्ठल म्हणून सेवेकरता निवडलेल्या अभंगावरती चिंतन घडणं फार महत्वाचे. 15 मिनिट आपल्याकडे आहेत. मंडळी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, आज ज्या निवृत्तीनाथांसोबत आम्ही त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला चाललो आहे. आज जो निवृत्तीनाथांचा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय, आज त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर जी निवृत्तीनाथांची समाधी आपल्याला बघायला मिळती, याच्यावरती एक फार मोठ्या नाशिक जिल्ह्यातील संतांचे उपकार आहे. म्हणजे इथून मागे वारकरी पंढरपूरला जात नव्हते असं नाही, जात होते. वारकरी त्र्यंबकेश्वरला जायचे, पण काही काळ वारकरी हा संभ्रमित होता. का संभ्रमित होता मंडळी, आज थोडं बारकाईने चिंतन ऐकायचं आपल्याला. जे निवृत्तीनाथ आज आम्हाला मिळाले, जे निवृत्तीनाथांची समाधी आज आम्हाला मिळाली, त्याच्यावरती कोणाचे उपकार आहे आज या कीर्तनाच्या माध्यमातून मला आपल्या पुढे ठेवायचंय. सगळे वारकरी त्र्यंबकेश्वरला जायचे, ब्रह्मगिरीच्या कुशीत असणाऱ्या सगळ्याच समाधींचे दर्शन घ्यायचे, पण वारकरी संभ्रमित होता की ब्रह्मगिरीच्या पायथ्याला आज जी निवृत्तीनाथांची समाधी, तुम्ही जर कधी पाठीमागे जर थोडे जर गेले, तिथं अनेक समाधी आहेत. मग नेमकी ह्या सगळ्या समाध्यांमधून विश्वगुरु निवृत्तीनाथांची खरी संजीवन समाधी कोणती? लोक संभ्रमित होते, लोक संभ्रमात होते. लोक काय करायचे, गेली एका समाधीच्या पायावरती पडत सगळ्या समाध्यांना हार फुलं पानं सगळं व्हायचे आणि सगळ्या समाध्यांचं दर्शन घ्यायचे. बऱ्याच दिवस वारकरी हा संभ्रमात राहिला, पण कुठंतरी निवृत्तीनाथांना ती खंत वाटायची की लोक माझ्या आशेने येतात, लोक माझ्या दर्शनाकरता येतात, लोकांना आपल्या दर्शनाची चाहूल आहे, पण खरे निवृत्तीनाथ पुढं संजीवन समाधीमध्ये आहे हा दृष्टांत कोणाला तरी दिलाच पाहिजे. म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मला तरी वाटतं एक चांदवड नावाचा तालुका आहे, बरोबर ना? आणि त्या चांदवड तालुक्यामध्ये श्री क्षेत्र झोपूळ नावाचं गाव आहे. आणि त्या झोपूळ गावामध्ये ब्रह्मलीन वैकुंठवासी पाटील बाबा नावाचे फार मोठे संत होऊन गेले. बारकाई नाही का, ते पाटील बाबा एवढे निवृत्तीनाथांचे निष्ठावंत वारकरी होते. प्रसंग असा घडला, गंगाराम भाऊ मिस्त्री ते रात्रीचे झोपलेले असताना दुसऱ्या दिवशी एकादशीचा दिवस आहे, उद्या वारीला सगळे गावकरी वारकरी निघणार आहे. जशी आपली आता मासिक वारी असते तशी पूर्वी असायची, एक वारी संतांची एक वारी देवाची. म्हणून त्या संतांच्या वारी करता उद्या सगळे संत येणार, पण खऱ्या निवृत्तीनाथांचा शोध लागणं गरजेचं आहे. म्हणून निवृत्तीनाथांनी एक कृपा फार मोठी केली
वैकुंठवासी ब्रह्मलीन जोगुळचे पाटील बाबा त्यांच्या स्वप्नात निवृत्तीनाथ गेले आणि निवृत्तीनाथ गेल्यानंतर जोगुळच्या पाटील बाबांना स्वप्न दृष्टांत दिला. पाटील बाबा सगळे वारकरी त्र्यंबकेवर क्षेत्री येतात, कुशावर्ताचं स्नान करतात, त्र्यंबक राजाचं दर्शन घेतात. पण माझ्या दर्शनाकरता आल्यानंतर आज वारकरी संभ्रमित की एवढ्या समाध्यांपैकी समाध्यात समाधी आहे, माझी निवृत्तीनाथांची खरी समाधी कोणती? वारकरी फार संभ्रमित. पण पाटील बाबा फार मोठं कार्य तुम्हाला आता करायचंय, वारकरी संप्रदाय क्रांती तुम्हाला मोठी करायची. माझी खरी समाधी कोणती मी तुम्हाला सांगतो. उद्या तिचा शोध आणि या ठिकाणी सर्व तुम्ही करायचं. इथून पुढे त्या समाधीचा जीर्ण उद्धार सगळं तुम्ही बघायचं. आता पाटील बाबा झोपलेले असताना निवृत्तीनाथांनी स्वप्न दृष्टांत असा दिला. स्वप्नात गेले, पाटील बाबांना उठण्याकरता सांगितलं. पाटील बाबा उठले. झोपलेले असताना स्वप्नात उठण्याकरता सांगितलं त्र्यंबकेश्वर क्षेत्री जात असताना पहिले पंचवटीमध्ये गोदामय्याचं स्नान करा, तिथून गोदावरीचं दर्शन घडलं की काळाराम मंदिराचा तिथून दर्शन करा. त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती या कुशावर्ताचं स्नान करा, त्र्यंबकरायाचं दर्शन घ्या आणि मग या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ज्यावेळेस तुम्ही या त्यावेळेस अनेक समाध्या असतील, पण निवृत्तीनाथांची समाधी संजीवन समाधी कशी ओळखायची? पाटील बाबा आहे का? गेल्यानंतर ज्या सर्व समाध्यांपैकी ज्या समाधीवरती वाघ व्याघ्र बसलेला असेल, समजायचं ती निवृत्तीनाथांची माझी खरी समाधी आहे, ती खरी संजीवन समाधी. पाटील बाबांनी दुसऱ्या दिवशी स्नान केलं, काकडा केला, टाळ पक्वद लावणी मृदुंग सुट्टी टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडी सेव ब्रह्मरस आवडी तुझी टाळ घोष लावणी मृदुंग तुझी टाळ घोष लावणी मृदुंग तुझी टाळ घोष लावणी मृदुंग तुझी टाळ घोष पाटील बाबांनी टाळ मृदुंग घेतले, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती जाऊन पोहोचले. गेल्यानंतर कुशावर्ताचं स्नान, त्र्यंबक राजाचं दर्शन, निवृत्तीनाथांच्या समाधीकडे वाटचाल झाली. ऐका हा, आज हे निवृत्तीनाथ आम्हाला मिळाले. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ज्या निवृत्तीनाथांच्या समाधीवरती आम्ही डोकं टेकवतो, ती समाधी आमच्यापर्यंत कोणी पोहोचवली? आणि त्या समाजांकडे जात असताना, त्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जात असताना सावरकाठीची झाडं आहे. त्या सावरकाठीच्या झाडाच्या अवतीभोवती सगळ्याच समाधी आहे. पण जशी जशी वारकरी जवळ येत आहे, पाटील बाबा बघताय व्याघ्र तो वाघ तर कुठं दिसत नाही. कसं शोधायचं निवृत्तीनाथांची समाधी नेमकी कोणती? जसं जसं जवळ जाताय एक भला मोठा वाघ आला, व्याघ्र आला आणि आल्यानंतर त्या समाध्यांपैकी एक विशिष्ट समाधीवरती जाऊन बसला. आता मात्र पाटील बाबांनी निश्चित केलं की जिच्यावरती वाघ बसलाय तीच निवृत्तीनाथांची खरी समाधी. वाघ पुन्हा उठला, निघून गेला. पाटील बाबा गेले. सगळ्या संतांनी त्या पाटील बाबांनी आधी सगळ्या वारकऱ्यांनी त्या समाधीवरती आपलं मस्तक टेकवलं आणि जयघोष केला. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. जयघोष झाला, तीनदा जयघोष झाला आणि निवृत्तीनाथ
निवृत्तीनाथांच्या समाधीवरती असा लख प्रकाश पडून तेज उमटलं. त्या दिवशीपासून पाटील बाबांनी सांगितलं की विश्वगुरु निवृत्तीनाथांची खरी संजीवन समाधी ही विठ्ठल. म्हणून असे असणारे निवृत्तीनाथ महाराज खऱ्या अर्थानं त्या त्र्यंबकेश्वर क्षेत्री मी नेहमी सांगत असतो, सगळ्या जिल्ह्यांमध्ये पवित्र जिल्हा जर कोणता असेल माय तो नाशिक जिल्हा आहे. किती पवित्र आहे. वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा, वारकरी संप्रदायाचा उदयच या जिल्ह्यातून झालाय. महाराष्ट्रात अनेक जिल्हे, पण महाराष्ट्राचं नाक म्हणजे नाशिक जिल्हा. मी नेहमी सांगत असतो गड्या, इतका पवित्र जिल्हा या जिल्ह्यासारखा पवित्र नाही. कावनई सारखं तीर्थ आहे जिथे अमृताच्या 4 थेंबांपैकी 1 थेंब पडला. नाशिकला दर 12 वर्षांनी येणारा कुंभ घडतो. प्रभू रामचंद्रांचे निस्सिम भक्त श्री संत हनुमंतराय यांची जन्मभूमी अंजनेरी. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ वणी. अजून पुढे 350 तीर्थ आले. सर्व तीर्थराज खऱ्या अर्थानं प्रयाग आला. सगळे तीर्थ आले, सर्व तीर्थ टाकेल. ज्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर वाहतेचं प्राप धुतलं जातं. इथे नाम गोदावरी, ती गोदावरी नावाची तीर्थ. एवढा पवित्र नाशिक जिल्हा आहे. आणि खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय आदी संत 4 भावंड आई वडिलांसोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरता या नाशिक क्षेत्रावरती आले. आणि त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत असताना खऱ्या अर्थानं गैरीनाथांची फार इच्छा होती. हे जे मूळ आहे, जे आदिनाथापासून परंपरा चालत आलेली आहे, कोणाच्या तरी स्वाधीन करावी. पण या पात्रतेचा या जगात कोण आहे? म्हणून 4 भावंड आई वडील ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना हेच गैनीनाथ महाराज एका वाघाचं स्वरूप घेऊन निघाले. आणि जशी डरकाली फोडली, सैरा वैरा पळू लागले. निवृत्तीनाथ एका बाजूला, ज्ञानोबराय एका बाजूला, मुक्ताबाई एका बाजूला, 4 भावंड एका बाजूला. सगळे पळत असताना निवृत्तीनाथ पळता 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 त्याच ब्रह्मगिरीच्या कुशीत असणारे जिथं गैनीनाथांची साधना चालू होती त्या गुहेमध्ये शिरले. आणि गुहेमध्ये शिरल्यानंतर भगव्या वस्त्रातला एक तपस्वी साधू कोणीतरी बसलेला पाहिला. निवृत्तीनाथांना धीर वाटला. निवृत्तीनाथ तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या गैनीनाथांनी डोळे उघडले आणि गैनीनाथांनी सांगितलं, अहो निवृत्तीराया, जो आलेला मगाशी वाघ होता ना, ज्यानं डरकळी फोडली, तो वाघ नव्हता. तुम्हाला इथपर्यंत आणायचं होतं म्हणून मीच वाघाच्या स्वरूपात आलो. डरकळी फोडली आणि सगळ्या मायेतून, त्या लटके मायेतून तुम्हाला इथं आणलं. पण त्याच्या मागं कारण एकच आहे की तुम्हाला फार मोठं तत्व मला सांगायचंय. काय तत्व सांगतात गैनीनाथ महाराज? म्हणून निवृत्तीनाथ आता खाली बसले. गैनीनाथ महाराज बसलेल्या आसनावरती. आणि मग गैनीनाथ महाराज सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, हे वचन प्रयाता, मुख्य शिष्य वचन प्रयाता, 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 हे वचन हरिपाठात म्हणताना हा तुम्ही अभंग. आणि सांगू का, हरिपाठातले सगळे अभंग म्हणत असताना हा अभंग आला की आपण उड्या मारून का म्हणतो, तर वारकरी संप्रदायाचं खरं गुह्य ह्याच अभंगात लपलंय. आदिनाथ गुरु, ऐका ना, सकळ सिद्धांचा आदिनाथ, सगळ्या सिद्धांचे गुरु. महाराज म्हणतात, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध कोणाला केला? गोरक्षासी, गोरक्ष ओळाला गहिनी प्रति. मग आता गहिनीनाथांपर्यंत ते ज्ञान आलं. गहिनीनाथांनी नेमकं कुणाला द्यायचं?
निवृत्तीनाथांना दिलं. सांगितलं अरे निवृत्ती, हे ज्ञान बऱ्याच दिवस एकांतात होतं, पण आता ते लोकांतात गेलं पाहिजे. हे ज्ञान फक्त विशिष्ट नाथ परंपरेपुरतं मर्यादित होतं, पण आता हेच ज्ञान जगाला मिळालं पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथांनी त्या दिवशी विचार केला की गहिनीनाथांनी जसं अधिकारानं विश्वासानं ते ज्ञान आपल्याला दिलं, तसं आपण हे ज्ञान कुणाला द्यायचं. म्हणून या जगाच्या पाठीवरती पात्रतेचं कोण आहे म्हणून निरीक्षण केलं, तर तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी लहान्या भावाला म्हणजे ज्ञानोबरायांना दिलं. आणि महाराज म्हणतात तिथून वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू झाली आणि ते आज तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. विठ्ठल विठ्ठल. अशी गुरु परंपरा ज्या नाशिक जिल्ह्याला आहे त्या जिल्ह्यातील आपण सर्व वारकरी चाललोय. म्हणून सेवेच्या निमित्ताने घेतलेला अभंग आज सोडवणं तर शक्य नाही, फक्त त्याला स्पर्श करायचा, पुढे चालायचं. निवृत्तीनाथ ज्यावेळेस समाधीला जाताय, ऐका ह, सगळ्यात पहिली समाधी घेतली सगळ्या संतांमध्ये ती म्हणजे आमच्या ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा जात असताना निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तिघ भावंड रडताय. निवृत्तीनाथ महाराज ज्यावेळेस ज्ञानोबा समाधी घेताना म्हणतात, अमर्यादाने कधी केलेची नाही, गुरु शिष्य पण सिद्धीस नेले. निवृत्तीनाथ म्हणतात, आयुष्यभर माझा भाऊ होता, शिष्यत्व पत्करलं, पण अमर्यादा माझ्या ज्ञानोबरायांनी केली नाही. ज्ञानोबराय समाधी घेत असताना महाराज निवृत्तीनाथ म्हणतात, माय बापा आम्हा त्यागी येले जेव्हा. एवढं संकट आमच्यावरती आई वडिलांनी ज्यावेळेस देहांत प्रायश्चित्त केलं त्यावेळेस एवढं दुःख मला झालं नाही, पण माझा ज्ञानात जात असताना मला एवढं दुःख होतंय. किती दुःख. बांधल्या पेंडीचा सुटला शेवाळा, बांधल्या पेंडीचा सुटला शेवाळा, बांधल्या पेंडीचा सुटला शेवाळा, बांधल्या पेंडीचा सुटला प्रवृत्ती वैणारे निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वेळी रडत आहे. निवृत्तीनाथ महाराज पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांच्या समाधी घेण्याकरता घेऊन गेले. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ समोर ठेवला आणि निवृत्तीनाथ महाराज गैवरून आले. पांडुरंगांना हात धरला. निवृत्तीनाथ समाधी घ्यावी लागणार, एक दिवस तुम्हालाही घ्यायची, दुःख करू नका, चला. निवृत्तीनाथ महाराज त्यावेळेस पांडुरंगाला सांगता, देवा अरे जीवनातली आई गेली, जीवनातला बाप गेला, तेव्हा एवढं दुःख झालं नाही. जसं बांधलेल्या पेंडीचा जसा आळा सुटावा आणि ते गवत रानोहाळ पसरावं, तशी आज या देहाची अवस्था झाली. प्रवृत्तीनं येणारे निवृत्तीनाथ महाराज आज रडत आहे. सोपान काका, मुक्ताबाई दोघेही रडत आहे. सोपान मुक्ताबाई झाली ती शरीर, सोपान मुक्ताबाई झाली ती शरीर, सोपान मुक्ताबाई झाली ती शरीर, सोपान मुक्ताबाई झाली ती शरीर. हे मनती दराला निवृत्ती
सगळे संत ज्ञानोबांचा समाधी सोहळा झाला आणि त्याच रस्त्यानं ब्रह्मचित्ताला ऐसे मुक्ताई चालल्या होत्या. निवृत्तीनाथ सोपान काका कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा वृत्त झाली. ती वीज कडाडल्यानंतर त्याच तापी नदीच्या किनाऱ्यावरती मुक्ताबाई अंतर्धान पावल्या. आता राहिले सोपान देव. पहिली समाधी ज्ञानोबरायांची, दुसरी मुक्ताबाईची. सोपान देवानी सांगितलं मुक्ताबाई गेली, ज्ञानदादा गेला, आता आपण किती दिवस राहावं. पुढची समाधी सोपान देवाची. घरातल्या मोठ्या व्यक्ती गेल्या की लहानले दुःख बघत असतात, पण मोठ्यांच्या आधी लहानले जर गेले तर मोठ्या व्यक्तीला ते दुःख पाहवत नाही. निवृत्तीनाथ म्हणतात माझी मुक्ता गेली, माझा ज्ञाना गेला, माझा सोपान गेला, आता मी किती दिवस राहावं. समाधीची जागा निश्चित केली आहे. आणि याच त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्यानं निवृत्तीनाथांचं बोट धरावं आणि समाधीवरती बसवावं आणि समाधीची शिळा लावून घ्यावी. आणि आजही एवढी वर्ष झाली निवृत्तीनाथांना जाऊन, पण महिला मंडळ सांगेल मी संपले माझं कीर्तन. निवृत्तीनाथांमध्ये जी ताकद आहे जगाच्या पाठीवरती कोणत्याच संतांमध्ये नाही, माझ्या निवृत्तीनाथांची. मी नेहमी सांगतो निवृत्तीनाथ फार देतात गाड्या, तितकं देतात तितकं देतात. अहो आई वडील जेवढं देत नाही तेवढी माझे निवृत्तीनाथ देतात. म्हणून संत चरित्र सांगत असताना नाही आपल्याला काही घेता आलं, पण संतांचं चरित्र सांगत असताना आपल्या डोळ्यातला हसू जर अगदी खाली पडला की समजायचं आपले हात माझ्या निवृत्तीनाथांपर्यंत पोहोचली. संत चरित्र म्हणजे फक्त ऐकू नका, ते चढले असे काय किती देतात निवृत्तीनाथ माहिती. मी नेहमी सांगत असतो माझ्यावरती निवृत्तीनाथांची एवढी उपकारी निवृत्तीनाथांचे माझ्यावरती जेवढे उपकारी तेवढे जिल्ह्यात कोणावरती नसते. तळमळ वाटते निवृत्तीनाथांविषयी किती देतात निवृत्तीनाथ. तिथं बरेचसे पाहुणे बसलेले, काही माझ्या घराशी निगडीत लोक बसलेले. गंगाराम परिस्थिती अशी आहे आमच्या घरामध्ये की 7 पिढ्यांपासून मुळशीची माळ आणि पंढरपूरची वडे आमच्या घरात कोणालाच माहीत नव्हती, कोणालाच. पण निवृत्तीनाथांची एकच वारी केली मी 2 दिवसाची, दाखली ते गोगलगाव. एवढी कृपा केली ना निवृत्तीनाथांनी. आणि सांगू जगानं नाम लोटलं तर निवृत्तीनाथांनी जवळ घेतलं तर जगातली कुठली शक्ती माणसाला काहीच कमी पडून देत नाही. निवृत्तीनाथांचं सांगत जगांना दूर लोटू द्या, पण निवृत्तीनाथांना आपल्याला जवळ घेतलं. आणि एकदा निवृत्तीनाथांनी जवळ घेतलं मग कशाचीच कमतरता नाही. एवढे निवृत्तीनाथ महाराज काय सांगायचं की दृष्टांत सांगून सेवा थांबवतो गड्या, वारीचा दृष्टांत आहे. फक्त माझी विनंती महिला मंडळ पुरुष मंडळी आलाय ना घरादाराचा त्याग करून त्या निवृत्तीनाथांसाठी एक करा गड्या. दिंडीत चालत असताना दिंडीत चाला. बरेच लोक आम्ही बघतो निम्मा दिंडी सोहळा मागे आणि ते पुढच्या गावात मुक्का. त्यांना आपण डोके सेंटर म्हणूया. हा डोके सेंटर, जे बोजे घेऊन पुढे असतात ते डोके सेंटर. बघा बरं का किती सामर्थ्य निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये. या सोहळ्यात जात असताना तुम्ही फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ नाही तुम्हाला हे जमत. एक सांगू का, एक सोपं म्हणावं. फक्त ज्यांच्या सानिध्यात चालत त्यांचंच भजन करतात. पांडुरंगाचं नका करू, मरू द्या, त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. एकदा संतांची कृपा झाली की देवाला आपोआप कृपा करावी लागत असते. म्हणून जाऊ द्या, त्या देवाचं नका करू. फक्त निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात चाललोय ना, एकच भजन करायचं आणि त्या भजनाचा लाभ सांगणार आणि कीर्तन थांबवणार. कोणतं भजन? निवृत्तीराया निवृत्तीराया जोगन मुक्ता
आता या भजनाची ताकद आहे का? लाईव्ह घडलेला प्रसंग पुढे ठेवतो आणि कीर्तन थांबवतो. काय या भजनाची ताकद? 2 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. निवृत्तीनाथांचा सोहळा ज्या रस्त्यानं जातो आपल्या परिसरातलं श्री क्षेत्र चिहडी नावाचं गाव माहिती सगळ्यांना? बर. त्या चिहडी गावातल्या एक मावशी आहे, मला आता त्यांचं नाव नाही आठवत गड्या, पण मी त्यांना चांगलं ओळखतो. त्या तुळस घेऊन असतात. कदाचित तिथं बसलेल्या पुढे बसलेल्या महिला ओळखत असतो. तर त्या मावशींच्या घरी मी 2 महिन्यापूर्वी दशक्रियाचं प्रवचन होतं. त्यामुळे महाराज चला की चहा प्यायला. त्या बिचाऱ्या बऱ्याच वेळा म्हटल्या, पण पुढे कार्यक्रम असला की जाता येत नव्हतं. मी गेलो त्यांच्या घरी चहा प्यायला आणि सहज महाराजांनी सांगू का, वारकऱ्याच्या घरी गेल्यानंतर आपल्या वारीच्या संतांच्याच गप्पा रंगल्या पाहिजे. तुझं काय चाललं, तुझ्या पुरीला किती पोर, काय घेणं पडलं आपल्याला महाराज. लोकांच्या व्यर्थ बडबड चालत असे घेणं, प्रपंचाच्या गोष्टी, देवाच्या गोष्टी, देवाची चर्चा करा. आणि प्रसंग असा घडला, त्यांच्या घरी मी चहा प्यायला गेलो. म्हणलं मावशी काय करता, यंदा वारीला यायचंय ना. महाराज काय करू कळत नाही हो. म्हणलं का बरं? मी वारीला यायचंय पण घरामध्ये नातू लहान आहे. मला काय नातू पण तू घेऊन बसले, चला वारीला. म्हटलं नाही म्हणे महाराज आले असते, पण सुनबाई कामावरती जाते, मुलगा कामावरती जातो आणि मग नातवाकडे बघायला कोणी नाही. मला हरकत नाही, तुम्ही फार वाऱ्या केल्या, मुलाचं लग्न होईपर्यंत. म्हणे महाराज तुमची जी निवृत्तीनाथांविषयी तळमळ आहे त्याच्यासाठी थोडं आज एक सांगायचं, सांगू का? म्हणलं सांगा की मावशी. म्हणले प्रसंग असा घडला, 2 वर्षापूर्वी निवृत्तीनाथांचा सोहळा त्र्यंबकेश्वरवरून निघाला आणि ती म्हणजे माझा नियम. मी सोहळ्यात जायचं की डायरेक्ट त्र्यंबकेश्वरवरून, अधून मधून नाही, पळशातून नाही, पुढे लोणारवाडीतून नाही, डायरेक्ट त्र्यंबकेश्वरवरून. तेव्हा माझी वारी कोणातवाला जाते. म्हणलं मग मावशी. तर महाराज प्रसंग असा घडला, सोहळ्यात मला निघायचं होतं. मी तुळस सज्ज केली, सगळं बॅग वगैरे भरून ठेवली. उद्या निवृत्तीनाथांचं प्रस्थान दुपारी 2 वाजेला होणार आणि मी घरातून निघणार. आदल्या रात्री गंमत अशी घडली, सुनबाई घरामध्ये होती, 7वा महिना तिला होता. तिचा पाय फरकला आणि सुनबाई पोटावरती पडली. दवाखान्यात नेलं, इतक्या पोटाच्या कळा सुरू झाल्या. सगळे डॉक्टरांनी सांगितलं आता बाळही वाचू शकत नाही आणि आई वाचू शकत नाही. काय करावं? वारी तर उद्या निघणार आहे. मला दमच पटेना, कारण संपला सोहळा नावडे मनाला, हे लागला टकाळा पंढरीचा, आवडे मनासी. जावं वाटतं त्या पंढरपूरला, संपदा सोहळा. आज आता टकाळा लागलाय पंढरीचा, उद्या प्रस्थानी काय करावं प्रश्न पडला. रात्र गेले, डॉक्टर सांगतोय सुनबाई वाचणार नाही आणि मुलगाही बाळही वाचणार नाही, काय करावं? असं करता करता निवृत्तीनाथांचा सोहळा निघाला. 3 दिवस सुनबाई कोमात होती. निवृत्तीनाथांचा सोहळा पुढे सातपूरला मुक्कामी आला आणि नाशिकला मुक्कामी जात असताना त्याच दवाखान्यात जिथं सुनबाई ऍडमिट होती, सिव्हिल हॉस्पिटलला, तिथून निवृत्तीनाथ जात असताना निवृत्तीनाथांना एकच सांगणं केलं, निवृत्तीनाथ महाराज आजपर्यंत वारी कधी चुकली नाही, फक्त ह्या प्रपंचाच्या फलकट कारणामुळे वारी चुकते. पण निवृत्तीनाथ महाराज आज तुम्हाला माझे 2 शब्द ऐकायचे आहे. आजपर्यंत केलेली तुमची वारी जर निष्ठेची असेल तर गर्भातल्या बाळाला काही होणार नाही आणि आईलाही काही होणार नाही. आणि जर वारी जर जीवनामध्ये घडली आणि ती जर पराकुटीची असेल तर माझ्या वारीत खंडही पडणार नाही. निवृत्तीनाथ काहीतरी कृपा करावं. तिनं सांगितलं एवढीच हाक फक्त निवृत्तीनाथांना दिली. निवृत्तीनाथांचा सोहळा सिव्हिल पासून फक्त पळशे गावात मुक्कामी गेला. त्या डॉक्टरनं सांगितलं होतं ना सुनबाई पोरगं वाचणार नाही. आज महाराज निवृत्तीनाथांच्या भजनानं माझी सुनबाई, माझं लेकरू
आज दोघंही सुखरूप आहे. ती निवृत्ती नाथांची फक्त आपली हात तेवढी काकुळतीची ठेवा. निवृत्तीनाथांवरती विश्वास ठेवा. बऱ्याच लोकांचा विश्वास नाही. निवृत्तीनाथांच्या समाधीवरती फक्त डोकं टेकवावं. काय प्रचिती घडते सांगा. सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी. एक वाक्य बोलतो. तुम्हाला जगात चारीधाम यात्रा करता आली नाही, जाऊ नका. चारीधाम यात्रेचं पुण्य जर घ्यायचं असेल त्र्यंबकेश्वरला जा. समाधीवरती अंतःकरणपूर्वक टेकवा. महाराज म्हणतात जगातले सगळे तीर्थ तिथे येऊन बसले. सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे पुढे रे. निवृत्तीनाथांच्या समाधीवरती डोकं टेकवलं. आता मी ना करे क्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन. महाराज म्हणतात एकदा निवृत्तीनाथांचं दर्शन घडलं की जगातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन घडतं. जाता जाता एक संदेश सांगतो की आपण पंढरपूरला सगळे चाललोय. बऱ्याच गावचे बरेच लोक. मला तरी वाटतं दिंडी क्रमांक 37 मध्ये नुसता नाशिक तालुका नाही तर नाशिक जिल्हा सामावलेला आहे. प्रत्येक गावचे वेगवेगळे लोक. जाता जाता एक पदर मला आज तुमच्या पुढे असा पसरायचा आहे. गड्या तुमच्या गावातल्या सप्ताहात आम्हाला कीर्तनाला बोलवा, नका बोलवू. दहाव्याला बोलवा, नका बोलवू. श्राद्धाला बोलवा, नका बोलवू. पण एक पदर आज मला पसरायचा आहे आणि मला माहिती तुम्ही माझा पदर रिकामा जाऊ देणार नाही. विनंती अशी आहे, आपल्या गावचा सप्ताह असला की बरेच सप्ताहाचे आयोजन नियोजन करणारे कमिट्यांमध्ये लोक इथं बसलेले आहेत. सप्ताहामध्ये कमीत कमी 2-4 वर्ष सांगतो, 2-4 वर्ष शब्द वापरला. आपल्या गावचा सप्ताह होत असताना त्या सप्ताहामध्ये एक 2-4 वर्षाच्या काळाकरता आपण जिल्ह्यातल्या कीर्तनकारांना स्थान द्या. याचं कारण सध्या आज जिल्ह्यात बरेच सप्ते होत आहे, पण महाराज 50,000, 40,000, 30,000 ही कीर्तनकारांच्या पाकिटाची मर्यादा झाली. माझी विनंती दादा, तुम्ही मी अशा एका गावाचं पत्रिका बघितली, नाव नाही सांगणार, अगदी आपल्याच तालुक्यातलं गाव आहे. एका कीर्तनकाराचं पाकिट 50,000 त्यांनी केलं. मला विशेष वाटलं. मला सांगा 50,000 तुमच्या गावात काय प्रॉफिट झाला? बरं, सप्ताहाचा खर्च जर कीर्तनकारांचा तुमचा 3 लाख रुपये होत असेल तर माझी विनंती 3 नाही 5 लाख रुपये तुम्ही खर्च करा सप्ताहाला कीर्तनकारांना. बरे बरे मोठे आणा, पण सप्ताह तो सार्थकी का कीर्तन झाल्यानंतर गावातले कमीत कमी 10 व्यसनाधीन करून त्यांनी माळा घातल्या पाहिजे तर तुमचा पैसा सार्थक. सप्ताह होऊन आपल्या गावात काही अल्टरनेट बदल जर होत नसतील, मी म्हणे तो सप्ताह नाही, तो व्यर्थ केलेला पैसा आहे. एक करा सप्ते 6 आणि मला एक सांगा, 50,000 घेणारा कीर्तनकार आल्यानंतर पहिला रूपाचाच आवडतो म्हणतो आणि 5-10 हजाराचा कीर्तनकार आल्यानंतर तोच आवडतो. काही वेगळं आहे का तसं का? बरं ठीक आहे,
10,000 रुपये घेणाऱ्या कीर्तनकारानं कीर्तन केलं तरी आपल्याला लवकर न्यायला विमान येऊ शकत नाही, आणि 50,000 रुपये घेणाऱ्या कीर्तनकारानं कीर्तन केलं तर विमान येतं का, हा माझा प्रश्न. येतं का? मग एवढा वेस्ट का पैसा? एक तुम्हाला सप्ताह करायचा आहे ना, तुमचा सप्ताह का तेव्हा सार्थकी लागेल कधी माहिती का? तुम्ही जिल्ह्यातल्या कीर्तनकारांना स्थान द्या. आणि आम्ही हे का बोलतोय? आज मी सांगितलं, एकदा निवृत्तीनाथांनी स्वीकारलं, जगातली कोणती शक्ती काहीच कमी पडू देत नाही, कोणती शक्ती आपल्यासाठी काम करत नाही. आणि सांगू का, आज आदरणीय या कीर्तनाकरता उपस्थित असलेले आपल्या नाशिक जिल्ह्याचे युवा पिढीतील बुलंदतो, माझ्या आळंदीच्या काळात मला फार सिनियर आहे. राहुल महाराजांनी 8 वर्ष आळंदीत काळ भोगलाय, आणि माझं एवढं मला ज्ञानोबांनी पदरात घेतलं नाही. 1 वर्ष मला आळंदीत राहावं लागलं, मी घरी निघून आलो. पण आज राहुल महाराज, मी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या माझी अपेक्षा आदरणीय आमच्या कांचन आहे. म्हणजे मी कोणाची स्तुती करतो यातला भाग नाही का? माहिती ना, आम्हाला निवृत्तीनाथांविषयी खरंच तळमळ वाटते. आज तुम्ही एवढे मोठे सत्य करता, कुठंतरी त्या सत्यातला पैसा वाचवा. आणि बाबा हो, आणि आतापर्यंत नाशिक जिल्ह्यानं बरेच बाहेरचे लोक मोठे केले, पण बाकीचे मोठे करता करता आमचे विश्वगुरु निवृत्तीनाथच पाठीमागे राहिले. याला जबाबदार फक्त आणि फक्त नाशिकचा जिल्हा आहे. माझी विनंती, तुम्ही बाहेरचे कीर्तनकार बोलू नका, या मताचा मी नाही, पण उरलेला पैसा लोकांना व्याजानं देण्यापेक्षा तो निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिराकरता द्या. निवृत्तीनाथ तुमच्या गावाला एवढं वळवून देते की कुठलं संकट निवृत्तीनाथ गावावरती येऊ देणार नाही. ही निवृत्तीनाथांची म्हणून इथून गेल्यानंतर एक विनंती मला सगळ्यांना, वारीला जर गेले, बरेच लोक महिला मंडळाचा भाव असतो, आजही आहे, 20 रुपयाची नोट नानपेटीत टाकतात, 20 रुपयाची 100 रुपयाची नोट त्या थाळीत टाकतात. बंद करा आतापासून. टाकत असलेला पैसा दानपेटीत टाकण्याच्या ऐवजी त्याची रितसर पावती घ्या. का? आता हे उघड नाही बोलत जास्त, फक्त एवढंच मनात ठेवा की दिलेले 100 ते 100 रुपये निवृत्तीनाथांच्या कामी लागले पाहिजे, याच्याकरता रितसर पावती घेत चाला. आतापर्यंत 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आदरणीय राहुल महाराज असतील, मी असेल, आम्ही दोघांनी, त्यांनी आणि मी वैयक्तिक सांगतो, आम्ही महाराष्ट्रावर फिरत असताना ज्या ज्या गावात दहाव्याला गेलो, श्राद्धाला गेलो, कीर्तनाला गेलो, प्रत्येक गावागावात तिथं लोकांना जीर्ण उताराची माहिती देऊन पावत्या फाडत असताना आम्ही 4 महिन्यात त्यांनी 8 लाख रुपये आणि 7.5 लाख रुपये गोळा केले. निवृत्तीनाथांसाठी लोक देतात, फक्त मागणाऱ्याच्या पात्रतेचा पाहिजे. म्हणून आम्ही फार प्रयत्न करतोय, झटतोय निवृत्तीनाथांसाठी. आणि सांगू का, जिल्ह्यात बरेच कीर्तनकार आहे, पण कीर्तनामध्ये निवृत्तीनाथ मुखातून येण्याकरता निवृत्तीनाथांची कृपाच असावी लागते. बरेच फक्त निवृत्तीनाथांचं भजन म्हणतात, पण वारीला नाही, जीर्ण उद्धाराच्या संदर्भात बोलणं नाही. मी सांगू, नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक कीर्तनकाराने जर ठरवलं की शेवटचे 5 मिनिटं फक्त कीर्तनामध्ये निवृत्तीनाथांवरती बोलायचं, तर 1 वर्षाच्या आत निवृत्तीनाथांचं मंदिर हे सोन्याचं होऊ शकतं, एवढी ताकद येते. आम्ही कुठंतरी कमी पडतोय तुम्हाला माहिती देण्याकरता, पदर पसरवतोय, याला त्याला देण्यापेक्षा ह्या माऊलीला पंगत देईल, त्या बाबाला पंगत देईल. हे रिकामी उपयोग करण्यापेक्षा एकच करा, तुम्हाला काय द्यायचं असेल त्या निवृत्तीनाथांना द्या. आणि आतापर्यंत बाकीच्यांनी जिल्हा निष्ठा लुटलाच, तर तुम्ही निवृत्तीनाथांना द्या. आणि बघा निवृत्तीनाथांना येऊन चमत्कार काय होतो. अहो, एवढं देतात निवृत्तीनाथ, आणि आमचा अनुभव सांगतो, एवढं देतात ना, आज काही महाराज आळंदीत आयुष्य काढलेले लोक आपल्या जिल्ह्यात एक कार्यक्रम नाही, आणि 1 वर्ष माणूस राहिलेला, अशी परिस्थिती का खायला टाइम नाही. ही निवृत्तीनाथांची कृपा. एकदा निवृत्तीनाथांची संत कृपा झाली का जीवनात कमतरता कशाची पडत नाही, एवढं सांगतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करत असताना आलेला हा सेवेचा, वाटचालीच्या कीर्तनाचा योग संपूर्ण वैकुंठवासी भक्तपरायण शिवाजी महाराज पेगळे उर्फ भाऊ, त्यांची रथ सजावट दिंडी क्रमांक 37, त्यामध्ये असणारे आदरणीय एक निर्भीड व्यक्तिमत्व
गंगाराम भाऊ त्या माणसाला पाहिला तर मला उभा घाम फुटतो. मी कधीच कोणाला घाबरत नाही, पण त्या माणसाला पाहिला तर मला घामच फुटतो. ते आदरणीय आमचे संजू भाऊ तांबे ते बोलतातच एवढी डेंजर का समोरचा गाळच झाला पाहिजे. म्हणून मी फार घाबरतो ना त्यांना. ते समोर जर आले की जास्त वेस्ट काय बोलत नाही, त्यांचं वृत्ती गेली का मग काय असेल ते. आणि काय माहिती का, सोहळ्यात अशा लोकांची वचक पाहिजेतच, नाही तर मग सगळं मनमानी कारभार चालेल महाराज. पाहिजे तशी लोक. मी म्हणतो प्रत्येक दिंडीत असा एक माणूस असला पाहिजे आदरणीय संजू भाऊ तांबे. आणि सांगू का, ते जेवढे तापडे तसे त्यांचे घोडे तापडे. घोड्यावर माणूस लाटच उलटी करतात नुसते, माणसासारखेच घोडे तापडे चांगले. म्हणून संजू भाऊंची फार मोठी सेवा या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे त्या सोहळ्याचं भजनी मंडळाचं व्यवस्थापन करत असणारे आदरणीय आमचे गंगाराम भाऊ शिलार ते आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. विशेष या कीर्तनाचा निरोप म्हणजे मागच्या वर्षी महाराज कीर्तन चुकलं, पण यंदा कीर्तन चुकता म्हणलं अहो अण्णा मी घरी म्हणले बाकीचं माहित नाही. यावर लागेल एवढा प्रवास करत कीर्तनाला पोहोचावे आदरणीय आमचे शिवाजी अण्णा गायके आणि विशेष रूपानं शिवाजी भाऊंच्या परिवारातील आदरणीय आमचे दशरथ भाऊ आणि सयाजी भाऊ, सगळी व्यवस्थापन मंडळी, मिस्त्री सगळे असणारे आदरणीय आमचे नारायण भाऊ, सगळी मंडळी या ठिकाणी आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. आम्ही सांगितलं का नाशिक जिल्हाच इथं सामावलेला आहे. सगळ्यांना धन्यवाद. एक धन्यवाद महत्वाचे देतो. विनेकरी महाराज, तुळशीबाई माता तुम्हालाही धन्यवाद. या कीर्तनाकरता आदरणीय आमचे ऋषिकेश महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. विनंती शेवट होत असते म्हणून या ठिकाणी विशेष रूपानं एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात कधी टाळ घेऊन उभा राहत नाही. ही घमेंडी नाशिक जिल्ह्याच्या कीर्तनकारांमध्ये. ते आले का खाली बसले पण टाळ घेऊन कधीच उभे राहणार नाही. पण आज ज्यांचं आमच्या या ठिकाणी आमच्या मैत्रीत आजपर्यंत भांडण कधीच नाही. 8 वर्ष झाले कधीच नाही. असे असणारे आदरणीय राहुल महाराज, त्यांची शिवा पुढे आपल्याला कंदरला ऐकायला मिळणारे. फार मी एवढ्याच करता आज काही गोष्टी मागे ठेवल्या, काही त्यांना शिल्लक ठेवल्या. आज जर सगळं घेतलं असं ते म्हणले असते काय चोरट्या म्हणे, काय चोरावं, काय खावं याला नाही गरज आहे. म्हणून त्यांचे कीर्तन पुढे होणार आहे. त्यांना या ठिकाणी निखिल महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. विशेष रूपानं या स्वयंवर मंगल कार्यालयाचे व लॉनचे मालक या ठिकाणी आदरणीय स्वप्नील भाऊ आणि आप्पासाहेब, तुम्हाला इतके मनपूर्वक धन्यवाद देतो, इतके मनपूर्वक धन्यवाद देतो. सांगू का किती धन्यवाद. धर्मशास्त्र सांगतं वर्षातून एक तरी ब्राह्मण आपल्या घरात जेवला पाहिजे. पण जरी ब्राह्मण आपल्या घरात जेवला नाही, पण सांगू ह्या वारकऱ्यात एवढी ताकद आहे. एक वारकरी जरी आपल्या घरात जर जेवला, आपल्या दारात जर जेवला, तर 1000 ब्राह्मण जेवू गेल्याचं पुण्य आपल्या कुळाला गेलेल्या पूर्वजांना लागतं. आणि तुम्ही आज हजाराच्या पुढे संख्या आहे, 2-3 हजार वारकऱ्यांची एवढी व्यवस्था करतात. एक वाक्याच्या कीर्तनात इथून बोलण्याचं धाडस करतो. निवृत्तीनाथ अशी कृपा करतील ना का या जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुमचा हात कोणी धरणार नाही, एवढी निवृत्तीनाथ कृपा करते तुमच्यावरती. आणि निवृत्तीनाथाची कृपा झाली की मी सांगितलं काहीच कमी पडत नाही. निवृत्तीनाथ फार कृपा करते. तुम्ही ती वारकऱ्यांची सुंदर सेवा करतात. महाराज नुसता लॉन्स नाही दिला तर गोड साऊंड सिस्टीम दादांनी दिली. कीर्तन म्हणलं की सिस्टीम लागत असते, पण वाटचालीच्या कीर्तन जास्त सिस्टीमचं मनावर घ्यायचं नसतं. पण आज सिस्टीम असल्यामुळे मलाही आनंद वाटला. आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाचं सुंदर प्रक्षेपण करणारे एकादशी वारी हा युट्यूब दादा, तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. फक्त जे थोडं चुकलं असेल ते कटकट करून काहीच नाही चुकलं, बरीच कटकट नंतर होत असते. तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. सगळ्यांना एकदा धन्यवाद. आणि करा मोठ्या प्रमाणात नामदेव
हरी सनातन नामदेव तुकाराम सनातन नामदेव तुकाराम सनातन नामदेव तुकाराम सनातन नामदेव तुकाराम निवृत्ती राया ची मालक त्यांचे मुलगा आणि मुलगी या दोघांनी या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांसाठी सुंदर असा दवाखान्याचा कॅम्प दिला. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांची जावई उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल धन्य धन्य देवा काळे अवतार पायी पालखी सोहळ्याच्या सनिमित्ताने आपण मजल दरमजल करत आज 9व्या दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाला राजुरी या गावी स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये सुंदर असं सुसरावे असं कीर्तन ज्यांच्या मुखातून श्रवण केलं ते आपल्या दिंडीवर नितांत प्रेम करणारे आदरणीय शिवाजी महाराज आडके, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं धाडस करून कीर्तनामध्ये ते कायमस्वरूपी धर्मावर कीर्तन करत असतात. आणि विशेष करून संतश्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांवर खूप प्रेम करणारी ही जोडी आदरणीय राहुल महाराज पुढे आपल्याला कंदरला कीर्तनासाठी उपलब्ध राहणार आहेतच, परंतु या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गायक वादक मंडळी विशेष करून तुळशीवाले असतील, झेंडेकरी असतील, विणेकरी असतील, टाळकरी असतील, संपूर्ण व्यासपीठावर असलेल्या सर्व मंडळीचं मी आपल्या दिंडी क्रमांक 37च्या वतीनं वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ पेकडे रथ सजावट दिंडीच्या वतीनं या सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो. विशेष असं की महाराजांना फोन मी केला नाही, परंतु सकाळी भाऊला सांगितलं 6 वाजता का आजच्या कीर्तनाचं नियोजन तुम्ही स्वतः शिवा महाराजांना फोन करून तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि त्यांना बोलवून घ्या. भाऊने वेळेत फोन करून महाराजांना या ठिकाणी निमंत्रित केलं. महाराजांना आम्ही सांगितलं 6 ते 7 कीर्तनाचा टायमिंग आहे, तुम्ही 5:45 हजर व्हा. महाराजांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी बरोबर 5:45 स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल आपल्या दिंडीच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आभार मानतो. विशेष करून आजच्या पंक्तीचे यजमान सामनगावचे सुपुत्र आदरणीय साहेबराव भास्कररावजी जगताप त्यांच्या समवेत या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्त परायण भास्करराव वामन जगताप आणि भाग्यवान रामचंद्र जगताप या दोन्ही अन्नदात्यांनी सुंदर असं या ठिकाणी आपल्या वैष्णव वारकऱ्यांच्या सेवेसाठी नियोजन या ठिकाणी पंक्तीचं असतं. ज्याला दुग्ध शर्करा योग म्हणतो, कीर्तन तर झालंच पाहिजे, परंतु 1-2 तासाचं कीर्तन या ठिकाणी महाराजांनी वाटताना कीर्तन 1 तासाचं असतं. किती करायचं किती सांगायचं अभंगाचा लवलेश नाही, फक्त स्पर्श करून निवृत्तीनाथ दादांच्या वारीविषयी माहिती सांगितली महाराजांनी. पुनश्च एकदा महाराजांना तर धन्यवाद देतो. आता उपस्थितांना सर्वांना आग्रहाची विनंती आहे, भास्कर भाऊच्या वतीनं आणि भाग्यवंत भाऊच्या वतीनं सुंदर असं या ठिकाणी पंक्तीचं नियोजन आहे. आपल्याला दिंडीच्या नियमाप्रमाणे महिला मंडळाला प्रथम पंक्तीचं आयोजन या ठिकाणी आपण केलेले. महिला मंडळाला विनंती आहे
तोंडातून कुठलाही शब्द न काढता समोरच्या बाजूला उजव्या बाजूकडं आपण जायचं आहे, परंतु जोपर्यंत मी सांगत नाही तिकडं पंक्तीला कधी जायचं तोपर्यंत आपण उठू नका. या ठिकाणी कार्यक्रमाला आजूबाजूने 1-2 दिंडी या ठिकाणी उपस्थित आहे. वारकऱ्यांचे या ठिकाणी आभार याच्यासाठी मानतो का आमच्या विनंतीला मान देऊन आपण या सभामंडपात किंवा मंगल कार्यालयात उपस्थित राहिला, त्यांनाही धन्यवाद. महाराजांनी सांगितलं वारीत चालत असताना बरोबर नाथांच्या पाठीमागे चाला. आपण पुढे जातो फक्त फिरणे होतं आणि देवाच्या मागे चाललो तर निश्चितपणे आपल्याला साक्षात्कार होतो. ही ताकद निवृत्तीनाथ दादांची आहे. तुम्ही एकदा एखाद्या दिवशी तरी कदाचित आपण चालत गेलो पुढे काही हरकत नाही, परंतु चालून बघा. पाठीमागे चालल्यानंतर कुठपर्यंत चाललो, किती किलोमीटर चाललो, तहान लागत नाही, भूक लागत नाही, पण भजन चाललं पाहिजे. आणि हीच माहिती पूर्ण कीर्तनातून महाराजांनी आपल्याला दिली. तीच माहिती पुन्हा तुम्हाला मी का सांगितली तर मी बरोबर दिंडीच्या समवेत असतो. फक्त आणि फक्त दिंडीत 500-600 लोकांची संख्या आहे, परंतु दिंडीमध्ये 100-150 लोक पायी निवृत्तीनाथांच्या रथाच्या मागे चालतात. आपल्याला विनंती आपण घरून वेळ काढून नाथांची वारी करण्याकरता येतो. परमात्म्याच्या भेटीला जात असताना संतांच्या समवेत जावा महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. आणि संत पुढे असतील तर आपली वाट चुकीची होणार नाही. याच्यासाठी निवृत्तीनाथ दादांच्या रथाच्या पालखीच्या मागे आपल्या दिंडीचा क्रमांक 37 आहे. सर्वांनी दिंडीमध्ये सोबत चालल्यानंतर आपल्या दिंडीचं वैभव कसं असतं हे सर्व ज्या गावातून नाथ चालतात त्या गावच्या लोकांना बघायला मिळावं हीच या दिंडीच्या वतीने मी अपेक्षा करतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. महिला मंडळाला महत्वाची सूचना असे, आपण रात्री बेरात्री 2ला 3ला उठायचं नाही. 4 वाजता 4:30 वाजता 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये महिलांचं संपूर्ण स्नान असेल, कपडे वगैरे धुण्याचं काम असेल ते त्याच वेळेत करायचं. रात्री बेरात्री उठू नका, इतरांच्या झोपा मोडू नका. आपण रात्रीचं उठून पुढे जातो आणि आराम करतो. आम्ही लोक दिवसभर चालतो 7:30 पासून तर 6:30 वाजेपर्यंत टाळ एक टाळ, भजन एक भजन. पुन्हा रात्रीचा 11-12 वाजता झोपायला कृपा करून आपल्याला विनंती याच्यासाठी करतो का वारी चालत असताना वारी हे आपलं कुटुंब आहे. आपली चप्पल असेल, आपले कपडे असतील, आपलं बिछाना असेल, शक्यतो एकमेकाला माऊली या नामघोषामध्येच बोलायचं, अरे काय करायचं नसतं. आणि इथं शिकायला मिळतं वारीच्या नियमामध्ये माऊलीची ताकद काय आहे हे तुम्ही वारीत चालताना समवेत चाला. समोरचा ओळखीचा नसला तरी चालेल, परंतु त्यालाही माऊली म्हणा. आणि माऊलीच्या गजरामध्ये आपले वाचा शुद्धी होते, आपल्याला परमात्माचा अनुभव येतो. हीच या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने आपल्याला दिंडीच्या माध्यमातून सूचना केली. काही कमी जास्त सूचनेमध्ये होत राहतं. दिंडीमध्ये चालत असताना काही नियम आहे आपल्या दिंडीचे. ज्या कार्यालयात जातो, ज्या ठिकाणी, ज्या वस्तीवर जातो, कुठेही केर कचरा अजिबात दिसता कामा नये. विशेष करून महिला असतील, पुरुष मंडळी असेल, जरी दिसला कोणाचा पडलेला असला तो केर कचरा व्यवस्थित स्वच्छ साफ करायचा. ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था कशी आहे, कदाचित कमी जास्त पण असेल, पाण्याचा भरपूर वापर करायचा. रस्त्यावरती कुठेही आजूबाजूला बरोबर आपल्यापासून दूर अंतरावरती जायचं. कार्यालयाच्या आजूबाजूला कुठे कोणी घाण वगैरे होणार नाही याची काळजी घ्या. हीच विनंती तुम्हाला करतो मी. आपण म्हणून तुम्हाला सूचना करतो, तुम्ही निश्चितपणे पालन करावा. कदाचित तुमच्यातल्याच महिला येऊन मला सांगता महाराज इथं असं आहे, महाराज तिथं तसं आहे, तिनं असं केलं, तिनं तसं केलं. असं काही करायचं नसतं. एक महिलेची तोरडी सापडली सकाळी, एक गॉगल सापडला तर तो दिला. जिची तोरडी असेल तिनं तिची दुसऱ्या बाळाची तोरडी ओळख म्हणून दाखवायची आणि ही आणि ती तोरडी सारखी असेल तरच ती तोरडी त्या महिलेला दिल्या जाईल याची महिलेने नोंद घ्यायची. कोणाची तरी हरवली कोणी म्हणून सांगायला आलं मिळणार नाही. आता या ठिकाणी जगताप परिवारानं जे आपल्याला पंगत दिलेली पण त्याचा आटोपला असेल तर मला त्या बाजूला सिग्नल द्या. कोणी आहे का किचनच्या बाजूला दिंडीतला वारकरी? किती वेळ लागेल तसं सांगा, आम्ही 5-10 मिनिटं जागेवर बसतो. चला 5-10 मिनिटात करा, काही अडचण नाही. तुम्हाला वारकऱ्याला विनंती थोडासा पाय मोकळा करायसाठी जागावर उभे राहा. आजूबाजूला इकडे तिकडे थोडंसं फ्रेश व्हा.